फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या इथे कशाला बनवतात तेही नक्की सांगा. आम्ही आमच्या इकडे नागदिव्याला खंडोबाला याचा नैवेद्य करत असतो, भरीत आणि बाजरीची भाकरी. त्यासाठी मी कढईत वांगे थोडे बारीक कापून टाकले होते आणि वरतून 1 चमचा मीठ टाकून 5-7 मिनिट असं गॅसवरती मंद आचेवर ठेवलं होतं. आता आपण बघूया आपले वांगे शिजलेत का. वांगे असे छान आपले शिजलेत मऊ. चला तर याला आणखी 1 मिनिट ठेवूया आणि तोपर्यंत आपण कांदा कापायला घेऊ. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि त्याला आता बारीक कट करून घेते. जेवढा कांदा भरपूर असेल तेवढं भरीत आणखी छान लागतं. किंवा मग कांद्याच्या ऐवजी आपण कांद्याची पात घालून केलं भरीत तर आणखी खूपच छान होतं. इथे आपला कांदा बारीक कापून झालाय. त्यामध्ये वरतून थोडीशी टाकण्यासाठी बारीक कापून कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर कापून झाली की आपल्याला कढईमधले वांगे सगळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. वांगे आपले छान शिजलेले आहेत. शिजताना हळद टाकली तरी जमते. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलं होतं. तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकली 1 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. भरपूर असा कांदा घेतलेला आहे मी इथं. कांदा छान परतून घ्यायचा आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत याला परतवायचं. भरितामध्ये कांद्याची चव एकदम सुंदर लागते. कांदा आपला थोडा ब्राऊन होत आहे. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतलाय, तो थोडा परतून घेऊ. आणि कढीपत्ता थोडा परतला की त्यामध्ये आपल्याला घालायचे लाल तिखट. लाल तिखट मी भरपूर घालणार आहे. भरीत तिखट असेल तरच छान लागते. त्यानंतर मी थोडीशी हळद घालणार आहे. आणि थोडीशी हळद घालून घेतली. आता त्याला रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं. ईशू, तुला आवडते का भरीत? हो, मला खूप आवडते. चल तर आता आपण पटकन बनवूया. त्यामध्ये घालून घेऊ वांगे शिजलेले आणि त्याला थोडंसं परतून आपण हलवतो त्या चमच्यानं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. आणि भरितासोबत काय आवडतं ईशू तुला? पोळी, भाकरी, ज्वारीची भाकरी आवडती का बाजरीची भाकरी आवडती? बाजरीची भाकरी. बर, आता आपलं भरीत असं मस्त छान तयार झाले. त्याला एकदा सर्व असं कांदा मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि वरतून थोडी कोथिंबीर घालायची. आपलं भरीत तयार झाले. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अगदी 10 मिनिटाच्या आतच तयार झाले. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.